जय भीम साथींनो, स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बाबासाहेबांचे विद्यार्थी. महाराष्ट्रामध्ये एक प्रश्न हा ज्वलंत उभा राहिला आहे आणि तो म्हणजे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा. आता हा आरक्षण उपवर्गीकरणाचा विषय चांगला का वाईट, योग्य की अयोग्य या विषयात आपल्याला बोलायचं नाही. पण एक व्हिडिओ, एका नालायक वृत्तीच्या माणसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. ते ऐकल्यानंतर माझी तर तळपायाची आग मस्तकात गेली. तो व्हिडिओ पहिले बघा आणि मग बोलूयात आपण. कीर्तीचे बुद्धिमान असलेले लोक तुमचा विरोध करताय हे लक्षात ठेवा. जागतिक कीर्तीचे बुद्धिमान असलेले ब्रँड असलेले लोक तुमचा विरोध करतायत आणि त्या ब्रँडला तुम्ही खांद्यावर घेऊन तुमचं आयुष्य समर्पित करताय. काय म्हणणार या गोष्टीला? काय म्हणणार या गोष्टीला? ज्यांचा गाडा तुम्ही तुमच्या खांद्यावर वाहताय ते तुमच्या नळीवर पाय द्यायला निघेल. किती दिवस त्यांचा गाडा वाहणार तुम्ही? किती दिवस त्यांच्या नावाचा उडवून करणार आहे? यांनी दिलं त्यांनी दिलं, मात्र समाजावर उपकाराची भाषा करून मात्र समाजाला गाडण्याचं षडयंत्र या महाराष्ट्रात रोखलं जात आहे. महाराष्ट्रात मी एकटाच बोलतोय की हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे. हा महाराष्ट्र अण्णा भाऊचा आहे. हा महाराष्ट्र टिळकांचा आहे. हा महाराष्ट्र सावरकरांचा आहे. हा महाराष्ट्र. व्हिडिओ बघितला, मला खात्री आहे की तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हालाही संताप आल्याशिवाय राहणार नाही. हा हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नसून टिळकांचा सावरकरांचा महाराष्ट्र आहे. हे वाक्य ज्या जिभेतून बाहेर आलेत ना, ती जीभ पहिले छाटली पाहिजे. उपवर्गीकरण हवंय ना आपल्याला? उपवर्गीकरण न्यायालयीन मार्गाने मिळेल जर का योग्य असेल तर. पण हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नसून टिळकांचा सावरकरांचा महाराष्ट्र आहे. हे वाक्य तुमच्या तोंडात घुसवलेत कुणी पहिल्यांदा हे सांग. संघाचे जे दलाल तिथं बसलेले आहेत आणि जे गप गुमान बसून ते ऐकतायत की हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नसून हा टिळकांचा महाराष्ट्र आहे, हा सावरकरांचा महाराष्ट्र आहे. सर्वात प्रथम मातंग समुदायाच्या तरुणांना हा प्रश्न विचारला पाहिजे आपण, की ही जी मंडळी पुढारकी करून, ही जी मंडळी सध्या स्वतःला मातंग समुदायाचे पुढारी म्हणून समोर येत आहे, पण या मंडळींना एक प्रश्न आहे की जेव्हा मातंग समुदायातल्या तरुणांना किंवा मातंग समुदायातल्या माणसांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही तेव्हा ही लोक कुठे जातात? जेव्हा मातंग समुदायातल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहतो तेव्हा ही लोक कुठे जातात? जेव्हा मातंग समुदायातल्या विद्यार्थ्यांना खरोखर या नेतृत्वांची गरज असते तेव्हा ही लोक कुठे जातात? हा पहिला प्रश्न आहे. आज बीजेपी असेल किंवा आरएसएस असेल यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की आंबेडकर चळवळ ही महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात चांगली मजबूत झालेली आहे आणि त्याच्या विरोधात जर का कोणाला उभं करायचं असेल तर मग ते मातंग समुदायातल्या तरुणांना उभं करायचं, त्यांची माथी भडकवायची, अण्णाभाऊ आणि बाबासाहेब यांच्यात तुलना करायची आणि कोण जास्त मोठं या तुलनेत त्यांची भांडणं लावून द्यायची आणि महाराष्ट्रात दंगली घडवायच्या. पण हे आरएसएसचं जे षडयंत्र आहे ते आपण ओळखलं पाहिजे. आणि सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा मी परत बोलतोय की ज्या जिभेतून हे वाक्य आले की फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नसून सावरकरांचा टिळकांचा महाराष्ट्र आहे, ती जीभ पहिल्यांदा छाटली. या घटनेला महाराष्ट्रातून विरोध होईल. हा महाराष्ट्र फुलेंचा, शाहूंचा, आंबेडकरांचाच महाराष्ट्र राहील. संघाचे दलाल असे कितीही आलेत आणि कितीही गेलेत तरी काही फरक पडत नाही. अण्णाभाऊ साठे हे आमचे आदर्श आहेत. आदरणीय लहुजी वस्ताद सार्वे आदर्श आहेत. महात्मा ज्योतिबा फुले आदर्श आहेत. पण हे आपण लक्षात घ्या, मातंग समुदायातले पोचीराम कांबळे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी स्वतःच्या अंगाला जाळून घेतलं, स्वतःचा प्राण दिला. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. स्वतःला जर का आंबेडकरी समुदायातले आणि मातंग समुदायातले नेतृत्व म्हणून घेत असाल तर बाबासाहेबांचं नाव घ्यायची तुमची लायकी नाही. बाबासाहेबांच्या नावासाठी इथल्या लेकरांनी प्राण दिलेले हा इतिहास आहे. आमचा वारसा हा सावरकरांचा नाही, आमचा वारसा हा टिळकांचा नाही, आमचा वारसा हा फुले शाहू आंबेडकरांचा वारसा राहिला. आमचा वारसा हा तुकडोजी महाराजांचा आहे, तुकाराम महाराजांचा आहे. आमचा वारसा शाहू महाराजांचा आहे. आमचा वारसा बाबासाहेबांचा आहे. हा महाराष्ट्रच नाही तर या भारताचा इंच न इंच हा फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा आहे. हे आपण लक्षात ठेवा. सावरकर टिळकांचा नाही. धन्यवाद. जय भीम.